नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय पाहणार आहोत. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2025-26 अंतर्गत सरकारने मोठा निधी मंजूर केला आहे. तर हा निधी नेमका किती आहे, कोणाला मिळणार आहे आणि कसा वापरला जाणार आहे, हे सर्व आज आपण सविस्तर पाहणार आहोत. तर या GRची बेसिक माहिती पाहूया. तर शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2026, विभाग कृषी विभाग, महाराष्ट्र शासन. योजना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी आर्थिक मदत दिली जाते. तर योजनेचा उद्देश पाहूया. तर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत पात्र नसलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना फळबाग लागवडीस प्रोत्साहन देणे, उत्पन्न वाढवणे आणि दीर्घकालीन शेती विकास. नंतर निधी किती मंजूर झाला, तर या GRनुसार 30 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी. याशिवाय दुसऱ्या GRमध्ये 4,297.44 लाख म्हणजे सुमारे 42.97 कोटी निधी वितरित. तसेच अनुसूचित जमातीसाठी 87.45 लाख निधी. तर निधीचा वापर कसा होणार, तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आधी 2023-24 आणि 2024-25 मधील प्रलंबित देयके भरली जातील. नंतर उर्वरित निधी 2025-26च्या योजनेसाठी वापरला जाईल. तर निधी कोणाकडे जाणार, तर हा निधी थेट कृषी आयुक्त महाराष्ट्र यांच्याकडे दिला जाईल. नियंत्रण संचालक फलोत्पादन यांच्याकडे असेल. नंतर महत्त्वाच्या अटी व सूचना, तर निधी खर्च करताना शासनाच्या आर्थिक नियमांचे पालन करणे आवश्यक, वेळोवेळी अहवाल सादर करणे आवश्यक, योजनेची अंमलबजावणी पूर्वीच्या GRनुसार करावी आणि विशेष सूचना म्हणजे लाभार्थ्यांची माहिती सिस्टममध्ये अपडेट करणे आवश्यक म्हणजे MPSIMS. तर शेतकऱ्यांसाठी काय फायदा, तर या योजनेमुळे फळबाग लागवडीसाठी आर्थिक मदत मिळते, दीर्घकालीन उत्पन्न वाढते आणि शेतीमध्ये स्थिरता येते. तर मित्रांनो, हा होता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा नवीन GR. एकूणच सरकारने मोठ्या प्रमाणात निधी वितरित केला आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.